गुड मॉर्निंग गाइस, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे फादर्स क्वीन चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता की मी उशिरा वेकअप झाली होती. तर आता जिमीला भेटवते तुम्हाला. जिमी साधी पेस्ट बनवते आहे मी आता. सो गाइस, तुम्ही बघू शकता की मी इकडे म्हणजे जे काही आपलं सामान होतं ते मी साईडला काढले. तर गाइस, आपलं डायटिंग बंद आहे त्याच्यामुळे थोडेसे वेट गेन केलेलं कमी करून घेऊ. काट्यावर उभं राहिल्यानंतर काही नाही वाढलेलं आहे, तसं ते तसंच आहे. सो जो जलते व जलने दो. लुकडे लोक आपल्याला का बोलतात माहिती आहे? कारण ते लोक आपल्या एवढे होऊ नाही शकत म्हणून. जाऊ द्या, ते डिस्कशन नको आहे मला आता. तर आपण आता इथे सगळं क्लिनिंग करून घेणार आहे. तर बघा, तिथे वरचा जो पप्पा आहे ना, तो फुल सेक्शन भरलेला आहे. चेंजेस तर फक्त मीच करते घरामध्ये, क्योंकि मैं इस घर क्वीन हूँ, तो मैं ही सब करती हूँ. तो आता आपण फटाफट ते सगळं करूया. तर कुठून स्टार्ट करू ते कळत नाही आहे मला. माझी पेज एका ठिकाणी बॉईल करायला ठेवली आहे, ती होईल. मम्मी मस्तपैकी पिणे एक ग्लास. माझी मम्मी बोलते सर्दी झाली तर नाही पिली पाहिजे, आजी बोलते पिली पाहिजे. कोणाचं ऐकायचं? तर आजीचंच ऐकूया. जोपर्यंत पेज होतं तोपर्यंत मी सगळे छोटे मोठे क्लिनिंग करणार आहे, जास्त नाही. मग शेवटला मी मस्तपैकी झाडू मारून घेईन आणि मग पोछा मारेन. मग माझं काम झालं आणि मग मी फ्रेश अप होऊन जाईल. तर बघा, हे चॉपर आहे गाइस. हे जे चॉपर आहे हे माझ्या रंडेने दिलेलं मला, बघा. पण हे काही मला खूप जास्त ताकद लावायला लागते, पण सर्वायकलमुळे मी हे यूज करत नाही. मी आताच ठेवलेलं आहे. कधी काही जास्त पाहुणे वगैरे असतील तेव्हा कटिंगसाठी. ॲक्च्युली तुम्हाला सांगू, चॉपरपेक्षा हँड कटिंग मी चांगलं सगळ्यात करते आणि फास्ट. तुम्हाला गरज नाही. हे नाही दाखवणार तुम्हाला, हे ब्लॉगमध्ये दाखवलं तर यूट्यूब स्ट्राईक मारेल मला. तर बघा, आणि इथे काय झालेलं, मी देवाचं सामान वगैरे आणि त्याच्यात मला वाटतं मेथी आहे माझ्यासाठी. आणि हे देवाचं, हे देवाचं हे काय बोलतात? कापूस. म्हणजे कॉटन. आपण मराठी येत नाही. मला खुर्ची देणं 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं काम आहे यार. तर मी खुर्ची घेते आणि पटकन ते करते. सुद्धा बघा. तर आणि बघा पुढे मी कसं पटकन नाही, हे ते आपलं मिक्सरचं आहे. तर हे आपण क्लीन करतो. हे बघ, हे पण तिथे वरती ठेवले सध्या जिन्यावर ठेव. मम्मी मग कॅमेरा चालू. तुम्ही बघू शकता
आता मस्त पैकी तर फायनली आपलं डस्टिंग कम्प्लीट आहे. सो जे बाकीच्या गोष्टी आहेत कचरा तो आपण एखाद्या पिशवीत भरून घेऊया. आता ते पण जाम काम करतो आज बघा, त्याला झाडून पण मारतो. हे ओट्स वगैरे आहेत. हलका वरच्यावर मी घासून घेईन थोडं. चला आता बघा पुढे अजून कसे फटाफट क्लिनिंग करतो. तर मी हॉलमधलं क्लीन करून घेतलं. आता आपण मिडल रूम आणि किचनमधलं करूया, तर तुम्ही पण बघा. सो आता आपण किचनची क्लिनिंग करून घेऊया. बघा बाकीचं तर आवरलं, मला अजून भांडी पण धुवायची. फायनली आपले सगळं होम क्लीन झालेलं आहे. आता फक्त आपल्याला भांडी घासायची आणि जेवणाची तयारी करायची आहे. सो आपण हा टेबल घेऊन देऊ. थोडीशी क्लिनिंग केली तर सो फायनली यू कॅन जस्ट सी एव्हरीथिंग हॅज बीन क्लीन अँड डन. फक्त वाडा धुवायचा राहिला, तर चला तुम्हाला वाडा दाखवते आज. तर बघा आता मी कशी वाडा क्लीन करते. पराठा दिली बाथरूममध्ये. तर आपण हे पूर्ण झाडू. आपण फटाफटी भांडी धुवून घेऊया.
गाईज तुम्ही बघू शकता फायनली किती घाम आलाय. खूप सारं काम होतं ते ऑलमोस्ट फिनिश अप झालेलं आहे. बघा हे माझं किचनचं फायनल. मी काही आर्टिफिशियल झाडं ऑर्डर केली आहेत छोटी मोठी इथे ठेवायला, तर ते आपण ठेवूच लवकरात लवकर. तर चला आता मी भेटते तुम्हाला काहीच वेळानंतर. आता वरचं रूमसुद्धा बाकी आहे क्लीनअप करायचं. त्याच्यानंतर आज माझं प्लॅन होतं आरतीला जायचं. काही हरकत नाही, आपण संध्याकाळच्या आरतीला जाऊ. तर चला. हे गाईस तुम्ही बघू शकता की थोडंसं चेंज म्हणून मी आता फक्त असं वाटतं की मी युनिफॉर्म आणि रिबिन बांधायची वाचली आहे. नाही तर तेही बांधलं तर माझी स्कूलला जाण्याची तयारी हो. म्हणजे बोलतात ना, आम्ही आधी कसे झोपताना रात्री वेणी बांधून झोपायचं आणि सकाळी अर्धवट रिबिन म्हणजे अर्धी केस इथनं निघालेली असायची. तर गाईज आम्ही थोडं बाहेर गेले होते. तर बाहेरचं म्हणजे मस्त आज 8 दिवसाचे गणपती बाप्पाचे विसर्जन होते. खूप छान होते ते. का आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा. सो गाईज प्लीज मला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम द्या. आणि चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. जर माझा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर या फादर्स क्वीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल दॅट गुड नाईट.